नमस्कार मित्रांनो, आजचा मूवी रिलीज झालेला आहे ज्याचं नाव आहे वनवास. आणि हा मूवी तुम्हाला आता थिएटरमध्ये जाऊन बघायलाच पाहिजे, कारण एकटं नाही, एकटे एकटे बघून जमणार नाही. हा मूवी तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिली सोबत बघू शकता, कारण हा मूवी बनवलेला आहे फॅमिली मूवी. याचे डायरेक्टर रायटर अनिल शर्मा सर आहेत. आणि याच्यामध्ये जर ऍक्टर तुम्ही बघितलं तर आपले फेमस ऍक्टर जे पूर्ण मतलब त्यांच्या डायलॉगसाठी खूप फेमस आहेत, ज्यांचं नाव आहे नाना पाटेकर. सोबत उत्कर्ष शर्मा, जे अनिल शर्मा सरांचे पुत्र आहेत. आणि याच्यासोबतच तुम्हाला बाकी स्टारकास्ट पण आहे, ज्यांना तुम्ही ओळखतात, जे कॉमेडी किंग राजपाल यादव, ज्यांना आपण कॉमेडी किंग म्हणतो. हे तुम्हाला सर्व या मूवीमध्ये दिसणार आहे. आता जर मूवी बघितला तर तुम्हाला असं वाटत असेल की कॉमेडी आहे. नाही, या मूवीमधून तुम्हाला एक संदेश देण्यात येतोय, जो की प्रत्येक पालकाने आपल्या मुलाबरोबर हा मूवी जाऊन बघितला पाहिजे, कारण हा प्रत्येक मुलाला, आत्ताच्या पिढीला हा यामधून संदेश दिला जातो. या मूवीचा जेव्हा ट्रेलर आला होता तेव्हा तुम्हाला तुम्हाला थोडंफार कळलंच असेल की याच्यामध्ये नाना पाटेकर सरांना त्यांची मुलं वाराणसीला नेऊन तिथं सोडून देतात, आणि त्यानंतर त्यांचा तिथनं प्रवास सुरू होतो. प्रवास अशा पद्धतीनं जातो की मूवीमध्ये जेव्हा प्रवास सुरू असतो तेव्हा तुम्हाला असं वाटेल की कॉमेडी आहे, पण जेव्हा इमोशन्सचा टाइम येतो तेव्हा नाना पाटेकर सरांचे ते डायलॉग, ते इमोशन्स, ते जर तुम्ही मूवीमध्ये बघितले तर तुम्हाला कळेल की हा मूवी प्रत्येकाला हार्ट टचिंग आहे. कारण याच्यामध्ये जर बघितलं ना तुम्ही, तर सगळ्या गोष्टी अशा आपल्याला कुठेतरी रिलेट करतात, असं असं तुम्हाला असं वाटेल या मूवीमध्ये. आणि सध्या जरी बघायला झालं तर हे खूप साऱ्या गोष्टी या म्हणजे आपण आपल्याच्याने होतात किंवा केल्या जातात, असं होतं, न कळत होतात, असं म्हणू शकता. पण जर तुम्ही आपण जुन्या पिढीला जर नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार? कारण आजकाल कसं आहे, मॉडर्न जमान्यामध्ये मोबाईल मोबाईल आले, त्याच्यामुळे आपल्या जुन्या पिढीला ह्या गोष्टी समजत नाही. आपण मोबाईलमुळे पटकन घरी जाऊ शकतो किंवा आपल्या घराची लोकेशन टाकून घरापर्यंत पोहोचू शकतो. पण जुन्या पिढीला हे करता येत नाही, आणि आपण त्यांना त्या गोष्टी समजून घेत नाही किंवा कळून घेत नाही, असं याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय. पण आता तुम्ही जर बघितलं असेल तर नाना पाटेकरांची याच्यामध्ये 3 मुले दाखवलेली आहेत वेगवेगळी, जे की त्यांना जातात आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांचं म्हणजे असं दाखवतात की आपले वडील हरवले आणि सर्व दशक्रिया वगैरे ते करून घेतात. पण एक असा मोड येतो आणि त्याच्यामध्ये नाना पाटेकर स्वतःच पिंडदान स्वतः करतात. तेव्हा खूप इमोशनल आणि डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा ते बोलतात की हमारे लिए रोने के लिए कोई नहीं था, तो बस हम ही रो लिए. जेव्हा हा डायलॉग तुम्ही तिथं थिएटरमध्ये जाऊन बघणार तेव्हा तुम्हाला कळेल की आपली किंमत किती आहे. कारण एक दिवशी आपण पण कोणाचे तरी आई वडील होणार आहे, आणि ते आपल्यावर पण उलटू शकतं. त्याच्यामुळे आपण आपल्या आई वडिलांना कसं वागवायचं हे या मूवी मधून एक संदेश दिलेला आहे. तसंच तुम्ही जर बघितलं, आता मूवीमध्ये जर आपण बोलायला गेलो तर नाना पाटेकर सर नेहमीच ऍक्टिंग म्हटली तर ते बापच आहेत ऍक्टिंगच्या बाऱ्यात. आणि बाकी गोष्टी जर तुम्ही बघायला गेले तर जवळपास तरी या मूवीमध्ये जो ड्रामा आहे, जो इमोशनल ड्रामा आहे, तो खूप आहे. म्हणजे जर तुम्ही बघायला गेले तर कॉमेडी तर खूपच आहे. या मूवीचे सॉन्ग पण खूप चांगले बनलेले आहेत. मी जर सांगायला गेलो तर या मूवीला आपण रेटिंग तर आउट ऑफच देऊ शकतो. कारण खूप दिवस झाले इंडस्ट्रीने कुठला मतलब फॅमिली मूवी घेऊन नाही आला. जवळपास तरी करण जोहर नेहमी फॅमिली मूवीज घेऊन येतात, पण त्यांना आता काय झालंय माहिती नाही आपल्याला. बॉलिवूडची खबर हे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर चालूच करणार आहे. आता तुम्हाला सांगतो, मूवीमध्ये असं आहे की ही स्टोरी, म्हणजे ही स्टोरी जी आहे ती अनिल शर्मा सर सांगतात की ही मी रिअल घटना बघितली वाराणसीमध्ये. एक मुलं, म्हणजे त्यांची मुलं, आणि त्यांना मी ऐकलं थोडंफार, त्यांच्यावरती मी स्टडी केला. तेव्हा त्यांना असं वाटलं की कुठंतरी हा मूवी बनवावा. पण तुम्हाला माहिती आहे का, वनवास मूवीचा आधीचं नाव हे जर्नी होतं, त्याच्यावरून याला वनवासमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. माहिती नाही, तो त्यांचं स्क्रिप्ट नुसार चाललेल्या गोष्टी असतात. तर अशा प्रकारे हा मूवी फॅमिली सोबत बघू शकता आपण जाऊन. आणि हा मूवी आजच रिलीज झाला आहे 20 डिसेंबरला. पुष्पा 2चा तर क्रेज होताच, पण मला असं वाटतं की कुठंतरी फॅमिली मूवीचा पण क्रेज असणार आहे, कारण खूप आपल्याला नेहमी आता आपण बोलतो की आता फॅमिली मूवीज येत नाहीत वगैरे, वल्गर असतात असे तसं. तर ठीक आहे, बॉलिवूड आता फॅमिली मूवी घेऊन आले, तर तुम्ही हा मूवी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. आणि पुढे काय होतंय ते मी तुम्हाला सांगतोच. उद्या सॅटर्डे आणि संडे आहे, तर नक्की पूर्ण फॅमिली सोबत हा मूवी बघायला जा. मूवी खूप छान आहे, बघण्यासारखा आहे, आणि आवर्जून बघा.